नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एक अत्यंत शक्तिशाली आणि दैवीय वनस्पतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, जिचा प्रभाव थेट तुमच्या नशिबावर, पैशावर, आरोग्यावर आणि मानसिक शांतीवर पडतो. मित्रांनो, शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की घरामध्ये असलेली प्रत्येक वनस्पती फक्त सजावटीसाठी नसते, तर तिचा थेट परिणाम घरातील ऊर्जा, वातावरण आणि जीवनावर होतो. आज आपण ज्या वनस्पतीबद्दल बोलणार आहोत तिला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. गोकर्ण, कृष्णकांता, विष्णुकांता, अपराजिता. गोकर्ण वनस्पतीचे धार्मिक महत्त्व खूप आहे. मित्रांनो, ही वनस्पती भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. शास्त्रानुसार ज्या घरामध्ये गोकर्णाची योग्य पद्धतीने लागवड केलेली असते त्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. या वनस्पतीमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, कुटुंबामध्ये शांती, समाधान आणि प्रेम टिकून राहतं आणि हळूहळू लक्ष्मीची कृपा सुरू होते. मित्रांनो, जर तुमच्या जीवनात पैसा टिकत नसेल, कमाई असूनही बचत होत नसेल, कर्ज वाढत चाललं असेल, व्यवसायात नुकसान होत असेल, तर गोकर्णाची लागवड अत्यंत लाभदायक ठरते. शास्त्रानुसार गोकर्णीमुळे धनप्रवाहात अडथळे दूर होतात आणि घरात संपत्ती टिकून राहते. शास्त्रानुसार गोकर्ण घराच्या बाहेर लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. मित्रांनो, आजच्या काळात अनेक लोकांच्या कुंडलीत शनीची 7.5 अडीच वर्ष किंवा शनिदोष चालू असतो. अशा व्यक्तींनी गोकर्णीच्या निळ्या रंगाच्या फुलांची शनिवारी शनिदेवांना ते फुलं अर्पण केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात. फुलं अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करावी, तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे शनीचा त्रास कमी होतो. मित्रांनो, गोकर्णाची लागवड करताना घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेमधला जो कोपरा जी दिशा असते त्या दिशेला गोकर्णाचे झाड आपण लावावे, गोकर्णाचा वेल आपण लावावा. इथे सर्वात शुभ मानलं जातं. जर घरात जागा नसेल तर गॅलरी किंवा टेरेसमध्ये देखील तुम्ही हे लावू शकतात, पण ती जागा स्वच्छ आणि प्रकाशमान असावी. रोप लावताना शुक्रवारी किंवा गुरुवार हा दिवस उत्तम असतो. लावताना मनात सकारात्मक संकल्प करूनच लावावा. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, तणाव, चिंता, अस्वस्थता खूप वाढलेली असते. गोकर्णाचा झाड आपल्या घरात उपस्थित असतं, त्यामुळे ते आपल्याला मनाला शांतता देतं, नकारात्मक विचार कमी करतं आणि घरात सकारात्मक कंपन निर्माण करतं. मित्रांनो, शुक्रवार, अमावस्या, गुरुवार या दिवशी गोकर्णाचे फुलांची पूजा केल्यास आणि देवघरात ते फुलं अर्पण केल्यास विशेष शुभ फलप्राप्ती होते. फूल, पाणी आणि श्रद्धा हेच या पूजेचे मुख्य घटक असतात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या घराच्या अवतीभोवती, तुमच्या घराच्या बाहेर ईशान्य दिशेला गोकर्णाचं छोटंसं रोप नक्की लावा. याचा वेल वाढतो. वेल वाढला की उत्तम असे सुंदर असे फुलं येतात. ते फुलं शनिदेवाला, महादेवाला आणि विष्णूंना अर्पण करावेत. याने शुभ फलाची प्राप्ती होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.